हॅलो नमस्कार राम राम मंडळी. आज आपल्याला व्हॅनिला केकची ऑर्डर आहे 1 किलोची डोहाळे जेवणाची. त्यामुळे मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आणि त्यामध्ये इसेन्स घातले आणि प्रीमिक्स सेट करून घेतलं. त्यानंतर भांड्याला तेल लावून बटर पेपर लावला आणि आपलं सगळे प्रीमिक्स केलेलं होतं ते त्याच्यामध्ये मी ओतून काढलं. त्यामध्ये भरपूर बबल्स तयार झालेले असतात म्हणून मी असे टॅप करून त्याच्यातले बबल्स काढून घेतले आणि केक बेक करायला ठेवला. त्यानंतर क्रीम करून घेतली. क्रीम आपली परफेक्ट झाली की नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर क्रीम भांडं असं उलटं करून बघायचं. उलटं करून बघितल्यावर जर त्याच्यातली क्रीम नाही पडली तर आपली क्रीम परफेक्ट झाली आहे समजायचं. केक बेक करून झाल्यानंतर रूम टेम्परेचरला थंड करून घेतला आणि मग त्या केकचे 3 समान भाग कापले. काही जण चाकूने कापतात तर काही जण दोऱ्याने कापतात. मला चाकूने सगळ्यात बेस्ट वाटतं. मग ते एकमेकांवरती तिन्ही लेअर लावून घेतले एक 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 असे आणि त्याच्यावरती साखर पाणी आणि क्रीम असं करून करून तिन्ही लेअर लावून घेतले. तो केक सेट करायला ठेवला अर्धा 1 तासासाठी. आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे हे टर्निंग टेबलवरनं फुट्ट्यावरती घेणे. ह्याच्यामध्ये खूप सारे केक पडले आहेत माझे. केक सेट झाल्यानंतर मी पायपिंग बॅगने डिझाईन काढायला घेतली. अर्धा सेक्शन पिंकने केला, अर्धा सेक्शन ब्लूने केला. असे 2 सेक्शन. डोहाळे जेवणाचा केक असल्यामुळे मला आहे ना थीम हवी होती. तर थीम कुठेच उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे मग मी एक काम केलं, आपल्याकडे प्रिंट दिली मी त्याची काढायला आणि नंतर मग त्याच्यावरती टूथपिकने चिटकवलं आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक कसा झाला. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि केक कसा झालाय सांगायला विसरू नका.